नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. हरिहरासी नाही बोट भरी वाती, कोण त्याची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती होईल नेनो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये जे एकादशी व्रत व सोमवार न करणारे लोक आहेत, तर तुकोबाराय म्हणतात की हे दोन व्रत न केल्याने त्यांची काय गती होईल. महाराज म्हणतात त्यांना कोणती गती प्राप्त होईल हे आम्हाला कळत नाही. तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी एकादशी व सोमवार व्रताचं महिमान त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. बघा, जेवढेही त्या ठिकाणी व्रत असतील, वैकल्य असतील, तर त्या व्रत वैकल्यामध्ये आता आपण पाहतो की काही काही लोक प्रदोष करतात की नाही, काही काही लोक चतुर्थी करतात. नंतर पुढे प्रत्येकाचं त्या ठिकाणी वेगवेगळे उपवास असतात आणि वेगवेगळे उपवास करत असताना त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्या साधू संतांनी किंवा शास्त्राने सर्वात श्रेष्ठ जर कोणता उपवास सांगितला असेल, तर सर्वात श्रेष्ठ व्रत कोणतं सांगितलं असेल, तर त्या व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत हे एकादशी व्रत सांगितलेलं आहे. ठीक आहे. कालचा हा आपला अभंग बरोबर एकादशीच्या दिवशी आला होता, आहे की नाही. काल हाच अभंग झाला असता चिंतनात, पण काल तीळ संक्रांत होती, मकर संक्रांती, त्याच्यामुळे अभंग बदलला. तर एकादशीचा महिमा आपल्या सर्वांना तर ज्ञात आहेच. पहा, सर्व व्रतांमध्ये एकादशीला श्रेष्ठ मानलेलं आहे. बघा, महाराज म्हणतात की व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंताशी कोटी गुणे. की व्रतामध्ये श्रेष्ठ असणारी जी एकादशी आहे, जो एकादशी करणारा भक्त आहे, तर तुकोबाराय म्हणतात की असा भक्त भगवंताला कोटी गुणाने त्या ठिकाणी प्रिय असतो. आहे की नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण असतात, आहे की नाही. आणि अवगुणाच्याच कारणाने आपले आणि दुसऱ्याचे काय होत असतात, भांडणं होत असतात. अहो, ज्या ठिकाणी दोघांच्या विचारांचं मतभेद निर्माण झाले,
की मग काय होतात, भांडणं होतात. आणि जोपर्यंत दोघांचे विचार हे सारखेत तोपर्यंत भांडणं होतात का? तर आमच्यापेक्षा तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे, है की नाही? मग जोपर्यंत मतभेद नाही तोपर्यंत झगडा होत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की एखाद्यामध्ये अनंत त्या ठिकाणी दोष असतील, पण तो जर एकादशी व्रत करत असेल तर तो भगवंताला अतिशय प्रिय वाटणारा भक्त आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ त्या ठिकाणी एक एकादशी आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर महिन्याला 56 उपवास करतो आणि फक्त एकादशी धरत नाही. तर महाराज म्हणतात ते 56 उपवास जरी तुम्ही केले तरी ते काही कामाचे नाहीत. फक्त एक एकादशी जर तुम्ही नित्य नियमाने धरली तर त्या एकादशी व्रतामध्ये सर्व त्या ठिकाणी आले, है की नाही? मग तुम्ही म्हणाल महाराज की एकादशी जे व्रत आहे तर ते एकादशी व्रत तुम्ही सांगता की आमच्याकडून त्या ठिकाणी नेहमी व्रत वैकल्य होणं हे काही शक्य नाही. तुकोबारायांनी या अभंगामध्ये एकादशी व्रत आणि सोमवाराला त्या ठिकाणी महत्त्व दिलं. काय की 8 दिवसातून एक सोमवाराचं व्रत आपण केलं पाहिजे आणि 15 दिवसातून एक एकादशी आपण केली पाहिजे. तुम्ही म्हणाल की नेहमी व्रत केल्याने आम्हाला त्या ठिकाणी विकनेस येतो, अशक्तपणा येतो, है की नाही? अहो बरेच लोक तंदुरुस्त असतात शरीराने, है की नाही, पण कारण काय सांगतात, हो आम्हाला एकादशीचा दमच निघत नाही म्हणतात, है की नाही? सांगतात की नाही कारण? मग आमच्यासाठी स्वयंपाक करा. बघा जे वैष्णव आहेत तर एकादशीच्या दिवशी त्या वैष्णवांच्या घरामध्ये अन्न शिजतच नाही. आणि ज्याच्या घरामध्ये एकादशीला अन्न शिजतं तर मी तुम्हाला सांगून गेलो अगोदर की जेवढेही त्या ठिकाणी पाप आहेत तर हे एकादशीच्या दिवशी त्या अन्नाच्या आश्रयाने राहतात, है की नाही? अगोदरही एक अभंग झाला होता आपला एकादशीचा, तर त्याच्यामध्ये आपण पाहून गेलो. तर महाराज म्हणतात की एकादशीला अन्नपान करणं का वर्ज्य सांगितलं, तर सर्व जगातले जेवढे पाप आहेत तर हे त्या दिवशी अन्नाचा आश्रय करून राहतात. आणि जर आपण अन्न खाल्लं तर त्या दिवशी ते सगळे पाप त्या अन्नाच्या निमित्ताने आपल्या आत प्रवेश करत असतात. आणि म्हणून व्रताच्या दिवशी शक्य झालं तर पाणी पिऊन त्या ठिकाणी व्रत करावं. जर तुम्हाला शक्य नसेल तर साधू संतांनी आपल्याला थोडी मुबलक दिली, म्हटले जर पाणी पिऊन तुम्हाला जर दम निघत नसेल ना तर एक काम करा, म्हटले काय, फलाहार करा. काय करा? फलाहार. फलाहार म्हणजेच काय, फळं खा, फळं, आहे का नाही? मग एवढं फलाहार तुम्हाला करण्याला सांगितलंय. पण आपलं फलाहार असतो का? आपला का असतो फराळ, आहे का नाही? फराळाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी काय, भगरीची खिचडी काय, भगरीच्या भाकरी काय, साबुदाण्याचे वडे काय, आमटी काय, नंतर अजून आता भरपूर आयटम येत असे बरं का. आता राजगुऱ्याच्या भाकरी पुन्हा राहिल्या, हे का नाही? वेगवेगळे पदार्थ. अहो एका बाईनं आता इथं बसेल आहेत त्या आपल्यात. अहो एक दिवस आम्ही सहज सांगितलं, म्हटलं आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिथं भगरचे भजे खाल्ले. अहो त्यानं भजेच करून आणले ना,
आहे की नाही, आवड असते आहे की नाही. अहो सांगायचं तर लगे भजे बी आले बगरचे आहे की नाही. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपला उपवास न होता आपलं बघा, एकादशी ज्या दिवशी असते ना त्या दिवशी एरवी तुम्हाला दुपारी भूक लागते का, पण एकादशीच्या दिवशी एवढं टेन्शन घेतो आपण, आज एकादशी बरं, आज एकादशी बरं, आणि दिवसभर खाणं चालू असतं की नाही. आपलं राजगुऱ्याचा लाडू आला की खाल्ला, तिळाचा आला की तिळाचा एकादशीला चालत, फक्त ही कालची एकादशी जी गेली त्याच एकादशीला, षटतीला एकादशीलाच फक्त तिळाचा लाडू चालतो आहे की नाही. तर म्हणजेच खाण्यावरती आपला जोर असतो. पण महाराज म्हणता बाबा, अरे तुला खाण्याचा दम निघत नाही ना तर पोटभर फराळ खाय, पण एकादशी दिवसभर चर, पण एकादशी की दिवसभर खा वाटतं तुला तर खाय बाबा. पण एक साधू संतांनी तुमच्या आमच्या सारख्या पामर जीवांना या मार्गामध्ये आणण्यासाठी ह्या सोप्या गोष्टी सांगितल्या. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, अरे 15 दिवसातून एक एकादशी करणं हे काही जास्त जड नाही. महाराज म्हणतात 15 दिवसा एक एकादशी कारे न करशी व्रतसार. महाराज म्हणतात अरे बाबा, अरे 15 दिवसातून एक एकादशी येते आणि ती 15 दिवसातून येणारी एक एकादशी तू का करत नाहीस, असा प्रश्न केला. पुढे म्हणतात, काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळाच्या मिसे धनी घेसी. तुकोबाराय म्हणतात की अरे एक दिवस जर तू जेवण नाही केलं, फराळ खाल्लं, तर तुझा का जीव जातो का. म्हणतात जीव जातो आहे का नाही. मी सांगितलं तुम्हाला आधी, काही काही लोक म्हणतात आम्हाला दमच निघत नाही, भुकाचा दमच निघत नाही, आणि म्हणून आम्ही काय करतो, जेवण करतो, एकादशी धरत नाही. अहो मला सांगा, समजा तुम्हाला दवाखान्यामध्ये नेलं, जो एकादशी धरत नाही त्याला, बरं का, तुम्हाला नाही, जो एकादशी धरत नाही त्याला दवाखान्यामध्ये नेलं समजा, आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतो, अहो कसं आहे तब्येत, काय पाहतो, आणि डॉक्टर त्याला विचारतो, का हो तुम्हाला किती दिवस जगायचंय. असा प्रश्न केल्यानंतर तो डॉक्टर साहेब, अहो मला खूप वर्ष जगायचंय अजून. मग म्हटले आता खूप वर्ष जगायचंय तुम्हाला, तर 24 दिवस पर्यंत तुम्ही जेवण करायचं, 24 दिवस पर्यंत जेवण करायचं, फक्त फळाचं ज्यूस, पतलं मुगाचं डाळीचं पाणी एवढंच खाऊन राहायचं. मला सांगा, डॉक्टरनं सांगितल्यानंतर तो खरंच 24 दिवस खातो का, काही धाकामारी खातो का. मग ज्या 12 महिन्यात 24 एकादशा करायच्या होत्या, डॉक्टरांनी एका महिन्यातच करून घेतल्या का नाही, खरं आहे का नाही. पण धाकामारी करतो की नाही. मग तसं जर आपण आपल्या मनाने जर ठरवलं की आपण काही झालं तरी चालेल, पण एकादशीचं जे व्रत आहे हे आपल्याकडून न चुकता घडलं पाहिजे, आणि असा जर तुम्ही संकल्प केला तर त्या दिवशी म्हणून एखादा व्यक्ती जर एकादशी धरत नसेल, सोमवार करत नसेल, आणि ते व्रत करण्यासाठी जर त्याला तुम्ही प्रवृत्त केलं, तर तो जी एकादशी धरतो, तर ते करण्यामागे जर तुम्ही निमित्त कारण होत असाल, तर त्याच्या एकादशी धरण्याने तुम्हाला सुद्धा पुण्याची प्राप्ती होत असते, आहे का नाही. अहो जसे तुम्ही तुमच्या पार्टीत ओढणारी माणसं आहेत का नाही, एखादा चांगला पोरगा दिसला तुम्हाला, अरे कोणाचा आहे तू, काय आहे तू, लग्न झालं का नाही,
आणि मग आमच्याकडे सोयरीक आहे, असं आहे तसं आहे, तुमच्या पार्टीत ओढता की नाही तुम्ही, लगेच तिथून तुमचे नाते कुठले आहेत, काय कुठले आहेत, कसं आहे, आणि मग त्या ठिकाणी संबंध जुळून येतात की नाही. तसं परमार्थामध्ये दोन परमार्थिक भेटले की मग त्यांच्यामध्ये परमार्थाविषयीच्या संबंध हे स्थापित होत असतात. आणि म्हणून संपर्क येणं हा अतिशय महत्वाचा आहे. जर चांगल्याचा संपर्क आला तर जीवनामध्ये सर्व गोष्टी ह्या उत्तम होतात. आणि पहा, श्रीमद भागवतामध्ये शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की दास्या संसर्ग दूषिता हा, की दुर्जनाची केवळ संगती जरी घडली तर तो संग दास्या संसर्ग दूषिता हा, त्याचा संसर्ग सुद्धा दूषित आहे. आणि म्हणून सज्जनाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर ह्या जरी त्या ठिकाणी किती आपण वाईट विचाराचे असू, कसे असू, तर एक ना एक दिवस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि बघा, नामदेवरायांचे ज्येष्ठ पुत्र नारायण महाराज म्हणतात की नामदेवरायांच्या घरामध्ये एकादशी व्रत कसं होतं, तर नामदेवरायाचे पुत्र सांगतात, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. की नामदेवरायांची जर तुम्ही परंपरा पाहिली, त्यांची मुलं पाहिले, त्यांच्या सुना पाहिल्या, तर हे सर्व परिवारच हा धार्मिक आहे. नामदेवरायांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आजही तुम्ही पंढरपूरला गेले तर नामदेवरायांचा जो वाडा होता, तर त्या वाड्यामध्ये आजही साक्षात नामदेवराय त्या काळामध्ये ज्या विठ्ठलाची पूजा करायचे, आजही ती विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या वाड्यामध्ये आहे. आणि आपल्या या पाडव्याच्या उत्सवामध्ये नामदेवरायांच्या वंशजाचं कीर्तन आहे. काय तर सांगायचं तात्पर्य की साक्षात पांडुरंग जी मूर्ती नामदेवरायांच्या सोबत बोलायची, तर तो परिवार कसा असेल, है की नाही. आणि म्हणून नामदेवरायाच्या सर्व परिवारामध्ये सर्व धार्मिक, आणि प्रत्येक लहान बालकापासून तर ज्येष्ठापर्यंत प्रत्येक जण एकादशी करतात. आणि म्हणून जे भक्त आहेत तर त्या भक्ताचे 4 प्रकार केल्या गेलेले आहेत. एक आविष्कृत, अंगीकृत, पुरस्कृत आणि अधिकृत असे भक्ताचे 4 प्रकार केलेले. जसं गीतेमध्ये सांगितलं का नाही, गीतेमध्ये सुद्धा भक्ताचे 4 प्रकार सांगितले, हे का नाही. कोणते कोणते सांगितले? आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. की आर्त भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे, आणि चौथा जो भक्त आहे तो कोणता आहे? ज्ञानी भक्त आहे. हे जे गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले, तसेच हे भक्ताचे 4 प्रकार आहेत. तर त्या भक्तांच्या प्रकारामध्ये नामदेवराय जे आहेत तर सांगतात की भगवंताचे अधिकृत भक्त आहेत. अधिकृत हा शब्द कुठे वापरला जातो? अहो, आपण तुम्ही आता पाहिलं असेल, निवडणुका त्याच्यावर असतं की या पक्षाचे हे अधिकृत उमेदवार आहेत. ऐकलं का तुम्ही कधी? अधिकृत म्हणजे काय? की देवाने ज्यांना मान्यता दिलेली आहे असे जे संत आहेत, तर त्या संतांमध्ये नामदेवराय हे एक आहेत, आणि म्हणून त्यांना अधिकृत असं म्हटलेलं आहे. आणि अशा नामदेवरायांचा जो अधिकार आहे
तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुमची आमची जी भक्ती असते तर ही भक्ती आपल्या आवडी सवडीनुसार असते. काय अहो, आपल्याला जशी आवडती तशी आपण भक्ती करतो. देवाला जशी भक्ती आवडती तशी आपण करतो का? नाही करत. काय महाराज म्हणतात, आवडे देवासी, आवडे देवासी ऐका तो प्रकार. म्हटले देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. अहो, देवाला जे आवडतं, काय आवडतं? की सतत आपण देवाचं नामस्मरण करावं, हे देवाला आवडतं. पण आपलं असं असतं का? तिकून कोण येताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण, गेले की मग चालले पुन्हा गप्पा आणणं सुरू, आहे की नाही? की आपली जी भक्ती असते लोकांना दाखवण्याची असते. मग जी दिखाव्याची भक्ती आहे ती काही कामाची का? नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, अरे तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आवडीची भक्ती करायची असेल तर ती भक्ती काही कामाची नाही. आपल्याला जी आवडती भक्ती आहे तर त्या भक्तीला गोचिड भक्ती म्हणतात. कोणती भक्ती म्हणतात? ध्यानात ठेवा, कोणती भक्ती म्हणतात? गोचिड भक्ती म्हणतात. तुम्ही म्हणसाल नवीनच ऐकलं बाबा गोचिड भक्ती. अहो, गोचिड भक्ती म्हणजेच काय? अहो, गाय असेल, म्हैस असेल तर मला सांगा, गोचिडाला त्या गाईचं त्या म्हशीचं रक्त पिणं आवडतं, पण त्या गाईला त्या म्हशीला तो गोचिड आवडतो का? आवडतो का? तसं आपल्याला जे आवडतं ते आपण सेवन करतो, हे की नाही? अहो, गोचिडाला रक्त आवडतं म्हणून गोचिड काय खात पेत? रक्त पेत. पण गाईला ते आवडतं का? नाही. गाईला वाटतं आपल्याला गोचिड नकोय. म्हणून या भक्तीला गोचिड भक्ती का म्हटलं? की आपल्या मनातील आपण तसं करतो. देवाला काय आवडतं याचा आपण विचार करत नाही, आणि म्हणून ही गोचिड भक्ती. काय? आणि म्हणून देवाला आवडणारी गोष्ट आहे की प्रत्येकाने 15 दिवसातून एक एकादशी केली पाहिजे. 15 दिवसातून एक एकादशी. तुकोबाराय म्हणतात की 15 दिवसातून एक एकादशी व्रत आणि सोमवार, प्रत्येक आठवड्यातून एक सोमवार आपण केला पाहिजे. आणि महाराज म्हणतात की एकादशी व्रत आणि सोमवार जर तुम्ही करत नसाल तर तुकोबाराय म्हणतात एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. महाराज म्हणतात की एकादशी व्रत आणि सोमवार ही 2 व्रते जो करीत नाही तर त्यांना कोणती गती प्राप्त होईल हे महाराज म्हणतात आम्हाला कळत नाही. पुढे म्हणतात, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. महाराज म्हणतात काय करावं? फार त्या ठिकाणी चित्त हे तळमळतं. असं वाटतं की सर्वांनी एकादशी व्रत केलं पाहिजे, सोमवार केला पाहिजे. आणि साधू तोच आहे की ज्याचं दुसऱ्याचे कष्ट पाहून, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं अंतःकरण हे द्रवीभूत होतं, ज्याला दुसऱ्याची चिंता वाटते, तोच खरा साधू आहे. आणि तुकोबाराय हे खरे संत असल्या कारणाने तुकोबारायांना तुमच्या आमच्या सारख्या पामरांची कीव येते. आणि महाराज म्हणतात की मी करू तरी काय? या लोकांची मला तळमळ वाटते की हे जे सर्व लोक आहे तर हे भक्तीविषयी आंधळे झालेले आहेत आणि भोगाविषयी बहिर्मुख झालेले. हे पाहून महाराज म्हणतात मला त्यांच्याविषयी तळमळ वाटते, त्यांची मला कीव येते.
की भोग भोगत असताना त्यांना आनंद वाटतो आणि भक्ती करत असताना ते आंधळे होऊन जातात. काय अहो, एका ठिकाणी तुकोबाराय तर कटाळे लोकांना सांगू सांगू तुकोबाराय म्हणाले की एवढं रात्रंदिवस आम्ही लोकांना सांगतो, परंतु हे लोक काही ऐकत नाहीत. शेवटी तुकोबारायांनी शिवी दिली. म्हटले काय? पुढे शिंदळीचे रडतील. काय? महाराज म्हणाले की हे पुढं त्या ठिकाणी जेव्हा यांना यांचं कल्याणाच्या गोष्टी कळतील ना, मग त्या दिवशी यांना रडतील, पण तेव्हा सांगणारं कोणी राहणार नाही. आणि जोपर्यंत एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत संत या जगामध्ये होते तोपर्यंत लोकांना त्यांची किंमत कळाली. आणि मग नंतर ज्ञानोबाराय होते, तुकोबाराय होते, माऊलींना साधी भिक्षेमध्ये झोळीमध्ये त्यांच्या कोणी पीठही टाकू नये का? आज ज्या ज्ञानोबारायांच्या ज्या तुकोबारायांच्या नावावरती सर्व महाराष्ट्र चालतो, संपूर्ण विश्वामधला एकही माणूस उपाशी राहत नाही. काय आपण पाहतो की पंढरपूरला ज्यावेळेस वारीमध्ये लाखोच्या संख्येने लोक असतात, परंतु वारीला तुम्ही गेले ना तर रस्त्याने लोक उभे राहतात. माऊली घ्या, माऊली घ्या, माऊली घ्या. कोणी कपडेच वाटल, कोणी बिस्किटच देईल, कोणी काय खायला देईल, कोणी काय देईल. सर्व कोणाला म्हणून देतात? माऊली 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 म्हणून देतात. त्यांचा तुमचा काही संबंध असतो का? त्यांची तुमची काही ओळख असते का? नाही. पण त्या ज्ञानोबारायांची ती कृपा आहे, तुकोबारायांची ती कृपा आहे की आपल्या एकाही वैष्णवाला, आपल्या एकाही वारकऱ्याला माऊली उपाशी झोपू देत नाही. त्यांनी जरी कष्ट भोगले असतील. म्हणून मला हेच सांगायचे की जोपर्यंत संत हयातीमध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा महिमा आपल्याला कळाला पाहिजे. आणि जर संत हयातीत नसल्यानंतर तुम्ही किती छाती पिटलीन काही केलं तर तुम्हाला त्यांचा ज्ञानाचा उपदेश नंतर मात्र होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय लोकांना एवढे तळमळ करू सांगायचे, अरे बाबा ऐका रे, ऐका रे, ऐका रे. काय? ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. लोकांना सांगू लागले, अरे बाबा ऐका, तुमच्या स्वहिताचं मी सांगत आहे. पण कोणी ऐकायला तयार? लोक म्हणू लागले, महाराज कोणाला टाईम आहे ऐकायला, कोणाला टाईम आहे का नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा रागवले, म्हणले की पुढे शिंदळीचे रडतील. काय? पुढे रडतील हे. आणि तेच खरे संत तुकोबाराय आहेत की त्यांना तुमच्या आमच्या सारख्यांची कीव आली. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्यावेळेस भक्ती करायची असते तर हे आंधळे होतात. सप्ताह असला, कीर्तन असलं की घरात झोपा काढायच्या. झोपा का दररोज नाहीत का? झोपा नाहीत का दररोज? दररोज झोपा आहेत. वर्षातून एखाद्या वेळेस सप्ताह कोणत्या गावामध्ये असला, पण ते कीर्तनाला जातील का? घरात टीव्ही पाहत बसतील, आहे का नाही. पण दोन चांगल्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी ते ऐकणार नाहीत. आणि मग तेच तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळेस भक्ती करायचा टाइम येतो तर त्यावेळेस हे आंधळे होतात. आणि ज्यावेळेस भोगाविषयी हे बहिर्मुख असतात, ज्यावेळेस भोग भोगायचे मग बहिर्मुख होतात. म्हणजेच काय की आम्हाला अशी गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सगळं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. बहिर्मुख त्याला म्हणतात. दोन प्रकार, एक अंतर्मुख आणि दुसरं बहिर्मुख. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की यांची ही अवस्था पाहून मात्र आम्हाला त्यांची तळमळ वाटते. पुढे म्हणतात, हरिहरासी नाही बोटभर वाती, कोण त्याची गती होईल नेनो. महाराज म्हणतात
की हरी हरासी नाही बोट भर वाती, की हरी म्हणजेच भगवान विष्णू आणि हर म्हणजेच भगवान शिव. मग भगवान विष्णूचं मंदिर असेल, भगवान शंकराचं असेल किंवा इतर कोणतं मंदिर असेल तर तुकोबाराय म्हणतात त्या मंदिरामध्ये दिवा लावण्याकरता बोटभर वातही सुद्धा त्यांच्याकडे नाहीत, तर त्यांना कोणती गती प्राप्त होईल, आहे की नाही. महाराज म्हणतात की देवाच्या मंदिरात दिवा लावण्या एवढी सुद्धा बोटभर वातही त्यांच्याकडे नसू नये का. सर्व असतं, परंतु परमार्थ करण्याविषयीची उदासीनता अंतकरणामध्ये असते. मग ती उदासीनता जी आहे तर हीच आपल्याला हानिकारक आहे. आणि म्हणून तुकोबारायांना हे सांगायचे की जो बोटभर वातही देवाला लावू शकत नाही किंवा एखादी एक वात सुद्धा देऊ शकत नाही, तर अशा लोकांची महाराज म्हणतात की काय गती होईल हे कळत नाही म्हणतात. पुढे म्हणतात तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती होईल नेनो. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याचे भगवान श्री नारायणाच्या प्रती, विठ्ठलाच्या प्रती, पांडुरंगाच्या प्रती प्रेम नाही तर त्यांना कोणती गती प्राप्त होईल महाराज म्हणतात हे सांगता येत नाही, हे की नाही. म्हणून भगवंताविषयीचं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. जर भक्ती केली नाही तर भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल का, नाही. अहो गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की जन्म जन्म मुनी जतन कराई, काय म्हणतात की जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम कही आवत नाही. की जे मुनी आहेत, जे तपस्वी आहेत, तर यांनी एक जन्म नाही तर तुलसीदासजी म्हणतात जन्म जन्म मुनी जतन कराई, की अनेक जन्मपर्यंत त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, परंतु मृत्यूच्या वेळेला अंत राम कही आवत नाही. मरते वेळी देवाचं नाव मुखाला येईल म्हणून हे सांगता येत नाही. मग जर एवढी तपश्चर्या एक जन्म नाही अनेक जन्म करून जर त्यांच्या मुखात देवाचं नाव येऊ शकत नाही तर आपण देवाचं कधीच नाव न घेणारे आपल्या मुखातून देवाचं नाव येईल का. जर एकदा जरी देवाचं नाव नाही आलं तर महाराज म्हणतात की त्याची कोण गती होईल हे सांगता येत नाही. अशी चिंता या अभंगामधून तुकोबाराय करतात. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल ना तर फक्त एक काम करा. म्हटले काय, फक्त 15 दिवसातून एक एकादशी व्रत करा आणि प्रत्येक आठवड्यातून एक सोमवारचं व्रत करा. हे एवढे 2 व्रत जरी तुम्ही केले ना तर तुम्हाला अधोगतीला जाण्याची गरज पडणार नाही. बस. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की